हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. एक्झामसाठी फक्त काही तास बाकी आहेत आणि तुमची एक्झामची प्रिपरेशन खूप जोरात चालू आहे अशी मला अपेक्षा आहे. खूप कमी वेळ आहे, बट स्टील काही शेवटच्या मिनिटाच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे, त्या तुम्हाला डेफिनेटली उद्या युजफुल होतील. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्याकडून तुमच्यासाठी ऑल द बेस्ट उद्याच्या पेपरसाठी. सो इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आपले इक्विपमेंट्स, ॲक्सेसरीज ज्या काय आहेत त्या तुम्ही स्वतः कॅरी करणं इम्पॉर्टंट आहे. यामध्ये आपली गडबडीमध्ये काही गोष्टी राहून जातात. हॉल तिकीट आणि आय कार्ड आपल्यासोबत असतंच, पण त्यासोबत आपल्यासाठी उद्या लागणारे रोलर जी महत्वाची गोष्ट आहे, तो रोलर तुम्हाला कॅरी करायचा आहे. त्यासोबत प्रोट्रॅक्टर, कंपास आणि पेन्सिल. सो पेन्सिल जनरली आपण 2H किंवा 4H यूज करा असं आपण जनरली म्हणतो, बट आता पेपर्स तुम्ही उद्या लिहिणार, नंतर ते चेक व्हायला बराच वेळ जाणार, याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन आहे. सो याच्यामध्ये ज्या तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईन ड्रॉ केल्या त्या फेंट होण्याची शक्यता आहे. सो ते अवॉइड करण्यासाठी जनरली आपण इथे HB पेन्सिल यूज करायची आहे. सो ती सॉफ्ट हँडने यूज केली की कन्स्ट्रक्शन लाईन होतील. हार्ड हँडने यूज केला तुम्ही तर थोडे डार्क लाईन्स तुम्ही ड्रॉ करू शकता आणि युजफुल. थोडी डार्क ड्रॉ केला तर डेफिनेटली बेटर होईल. कन्स्ट्रक्शन लाईन थोड्या सॉफ्ट ड्रॉ करा. ठीक आहे, तो मिनिमम 2 पेन्सिल्स तुम्ही कॅरी करा. ठीक आहे, सेम वे कंपास साठी तुम्ही डिफरंट पेन्सिल यूज करा. तीच पेन्सिल पुन्हा यूज करून ती पुन्हा रेग्युलर हे करणं अवॉइड करा. छोटी पेन्सिल असेल कंपास साठी डेफिनेटली युजफुल होईल. ओके, याशिवाय फ्रेंच कर्व जो मागावा लागतो आपल्याला दुसऱ्याकडून. नंतर आपला प्रो सर्कल, या गोष्टी तुमच्यासोबत ठेवा. नसेल तर कुठून तरी अरेंज करा, बट उद्या तुमच्यासोबत या गोष्टी असूच आहे. याशिवाय दोन महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही मिस कराल ती आहे इरेझर आणि शार्पनर. सो या गोष्टी असणार ज्या तुम्हाला फ्रिक्वेंटली लागतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत की नाही चेक करा. नसेल तर आजच तुमची बॅग पॅक करा. या गोष्टी आपल्याकडे असल्यानंतर उद्या महत्वाची गोष्ट म्हणजे पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे आणि आपण तो कसा फेस करणार. कारण अर्धी लढाई ही माइंड गेमने जिंकायची असते. सो तुम्ही जर वेल प्रिपेअर असाल तरच तुम्हाला उद्याचा एक्झाम व्यवस्थित फेस करता येईल. सो आपण हा जो पेपरचा फॉर्मॅट आहे हा आहे डिसेंबर 2023चा. सो याच्यामध्ये 60 मार्क्सचा पेपर आहे. 3 तास तुमच्याकडे आहे. सो अराउंड 180 मिनिट्स आणि 4 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत कम्प्लीट. सो अराउंड 45 मिनिट्स तुमच्याकडे आहेत पर क्वेश्चन. सो याचा एक अंदाज ठेवून तुमच्यासोबत चला. बेसिक नोट्स जे आहेत त्याच्यामध्ये ते मेन्शन करतात सॉल्व एनी 4 क्वेश्चन्स. याचा मिनिंग आहे क्वेश्चन 1 जो आहे तो कंपल्सरी नाही. तुम्ही कोणतेही 4 क्वेश्चन 15 मार्क्सचे सॉल्व्ह करू शकतात. फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन फक्त तुम्हाला यूज करायची, याशिवाय कोणतंच नाही. फॉर एक्झाम्पल आता क्वेश्चन 1 हा नेहमीच आपला सेक्शनल ऑर्थोग्राफिक्स वर येतो. याच्यामध्ये आपला सेक्शनल फ्रंट व्ह्यू अलॉंग द गिवन सेक्शन, टॉप व्ह्यू, राईट हँड साइड व्ह्यू आणि इन्सर्ट 10 डायमेन्शन. हे डायमेन्शन इन्सर्ट करायला विसरू नका. जरी तुम्हाला अकॅडमिक गेला तर ऍटलीस्ट 10 डायमेन्शन इन्सर्ट करा. 2 मार्क्स तुम्हाला मिळून जातील. सो हा क्वेश्चन तुम्हाला एकदम प्रॉपरली सॉल्व्ह करायचा. याच्यासाठी तुम्हाला 45 मिनिट्स टू 55 मिनिट जरी गेले, क्वेश्चन सोपा असेल तर व्यवस्थित एकदम हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. सो हा तुम्ही व्यवस्थित जरी सॉल्व्ह केला तर तुम्हाला 11 to 12 मार्क्स याच्यामध्ये मिळतील. 15 मार्क्स खूप डिफिकल्ट चेक झालं तर आपण बघूया तुम्हाला याच्यामध्ये 11 मार्क्स मिळालेले आहेत. सो क्वेश्चन 1 मध्ये तुम्हाला सपोज 11 मार्क्स तुम्हाला इथे मिळाले. मी इथे लिहितो क्वेश्चन 1 11 मार्क्स. किती तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केला, थोडंसं डिफिकल्ट चेकिंग झालं तर 11 मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कुठचा सॉल्व्ह कराल, याच्यामध्ये बराच वेळ तुमचा जातो सेक्शनल ऑर्थोग्राफिक्स मध्ये. नंतर एक क्वेश्चन येणार तुम्हाला ज्याच्यामध्ये प्रोजेक्शन ऑफ सॉलिड टू स्टेज. हा क्वेश्चन खूप सिंपल असतो. बेसिक ज्या गोष्टी आपण स्टडी केल्या त्याच्यावरून हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आपण. क्वेश्चन 2 आपण 6 मार्क्स साठी सॉल्व्ह करू शकतो. याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन जो असतो तो आयसोमेट्रिक वर असतो. जर तुम्हाला हा क्वेश्चन येत असेल तरच तुम्ही क्वेश्चन 2A सॉल्व्ह करा. 2B जर सोपं वाटलं तरच. आयसोमेट्रिक मध्ये खूप जास्त वेळ लावू नका. घड्याळ लावा, 30 मिनिटात जर हा सॉल्व्ह होत असेल तरच सॉल्व्ह करा, अदरवाईज हा स्किप करा आणि पुढे जा. जेवढा टाइमपास तुम्ही करणार तेवढा टाइम आपला वेस्ट होणार आहे. ओके, क्वेश्चन 3A फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन 3A अगेन ऑर्थोग्राफिक्स वर आहे. याच्यामध्ये 7 to 8 मार्क्स आपल्याला काही करून मिळवायचेच आहेत. सो क्वेश्चन 3A तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन 4B हा जो क्वेश्चन आहे तो हा जनरली कर्व्स वर येतो. सो इथे एक स्ट्रेट वे तुम्हाला 6 मार्क्सचा फुल टॉस मिळणार आहे. त्याच्यावर जर तुम्ही 6 मारला तर डेफिनेटली आपल्याला इथे पासिंगचे मार्क्स मिळू शकतात. जर आपण विचार केला क्वेश्चन 1 ला 11, क्वेश्चन 3 ला 7 प्लस 6 13. सो इथेच आपले 24 मार्क्स होतात. हा क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 3 हा फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सो या पॉवर प्ले मध्ये तुम्ही योग्य धावा जमवलात तर याच्यामध्ये पास होणं काही अवघड नाही. याच्यानंतर आपण क्वेश्चन 4 आणि 5 वर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. जिथे जिथे आयसोमेट्रिक आहे तो पहिल्यांदा स्किप करायचा.
क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 याच्यामध्ये प्रोजेक्शन ऑफ सॉलिड, लाईन आणि सेक्शन ऑफ सॉलिड या टाइपचे क्वेश्चन्स इथे विचारले जातील. मी जरा पेज चेंज करतो म्हणजे आपल्याला थोडासा वेळ मिळेल. सो क्वेश्चन 4, क्वेश्चन 5, क्वेश्चन 6. सो हे इम्पॉर्टंट आहे, प्रोजेक्शन ऑफ सॉलिड, सेक्शन ऑफ सॉलिड आणि लाईन्स. आता याच्यामध्ये जर लाईनचा क्वेश्चन सोपा वाटेल, आपण जो पॅटर्न मध्ये घेतला त्या टाइप मध्ये आला तर डेफिनेटली आपण पहिल्यांदा लाईनचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्शन ऑफ सॉलिड 3 स्टेज आणि सेक्शन ऑफ सॉलिड सिंपल वाटला तर तो सोडवा. कारण याच्यामध्ये जो क्वेश्चन 6 आहे त्याच्यामध्ये जनरली आयसोमेट्रिक विचारला जातो क्वेश्चन. सो आयसोमेट्रिक आणि सेक्शन ऑफ सॉलिड जर असा विचारला तर आपल्याला हा डिफिकल्ट जाऊ शकतो, जर आयसोमेट्रिक व्ह्यू डिफिकल्ट असेल. सो जनरली आपल्याला काय करायचं, जे काय आयसोमेट्रिक व्ह्यूज आहेत ते पहिल्यांदा स्किप करायला बघायचे. याशिवाय आपल्याला सेक्शन ऑफ सॉलिड म्हणजे सेक्शनल ऑर्थोग्राफिक्स, नंतर ऑर्थोग्राफिक्स, कर्व्स आणि लाईन्स, नंतर प्रोजेक्शन ऑफ सॉलिड या वेने आपल्याला इथे यायचं आहे. क्लिअर आहे या गोष्टी? सो अशा टाइपने पहिल्यांदा पूर्ण क्वेश्चन वाचून घ्या, त्यातले कोणते क्वेश्चन्स आपण कम्प्लिटली अटेम्प्ट करू शकतो ते क्वेश्चनची लिस्ट काढा आणि नंतर स्टार्ट करा. आणि स्टार्ट केल्यानंतर आपल्याला आधी मध्ये थांबायचं नाही, प्रॉपर सगळे डायमेन्शन्स बघून प्रॉपरली सगळ्या डायमेन्शन्स देऊन सगळ्या गोष्टी कव्हर अप करायच्या आहेत. ओके, एखादी स्लाइड मिस्टेक पण आपल्याला आपली विकेट जाऊ शकते. सो अशामुळे क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 3 याच्यावर पहिला फोकस ठेवा. हे दोन्ही क्वेश्चन जर तुम्हाला येत असतील, इझी वाटत असतील तर पहिला त्या क्वेश्चन कडे आपल्याला जायचं आहे, नंतर बाकीचे क्वेश्चन, मग लाईन, प्रोजेक्शन ऑफ सॉलिड, नंतर आयसोमेट्रिक एखादा आला तर वेल अँड गुड, तो तुम्ही ड्रॉ करा. बट आयसोमेट्रिक मध्ये बराचसा वेळ जातो, त्याच्यामुळे कमीत कमी वेळ त्याच्यासाठी द्या. ठीक आहे. याच्यानंतर पेपर हातात आल्यानंतर फ्रंट पेजला तुम्हाला जसे तुम्ही डिटेल्स भरता सगळे त्या सगळ्या डिटेल्स भरायचे असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 ड्रॉइंग शीट्स तुम्हाला दिल्या जातील. ओके, 2 ड्रॉइंग शीट्स मध्ये कम्प्लीट पेपर तुमचा सॉल्व्ह करायचा आहे. याच्यामध्ये कोणतीही सप्लिमेंट तुम्हाला मिळणार नाही. सो या 2 पेपरच्या बॅक साइडला पण तुम्ही ड्रॉ करू शकता, त्याच्यामुळे डार्क लाईन्स ड्रॉ करणं गरजेचं आहे. सो फ्रंट पेजला ड्रॉइंग शीटच्या पहिल्या पेजवर तुम्ही ऑर्थोग्राफिक साठी लाईन्स आणि बनवून ठेवू शकता, म्हणजे जो वेळ तुमचा 10:30 नंतर वेस्ट जाणार आहे तो वेळ वाया जाणार नाही. 10:30 ला पेपर चालू होणार, तुम्ही जेवढ्या लवकर होईल अराउंड 10 ला तुम्ही इथे येणं गरजेचं आहे. लवकर तुम्ही 10:15 ला 10:20 ला आला तर थोडी गडबड होते, आपल्याला सेटल व्हावं लागतं. 10 मिनिट तुम्ही सेटल झाल्यानंतर या ज्या गोष्टी बेसिक गोष्टी तुम्ही बनवणार आहात एक्झाम मध्ये त्या बनवून ठेवा, बेसिक स्ट्रक्चर. सो त्याच्यानुसार तुम्ही तुमचा आन्सर शीट प्लॅन करू शकता. म्हणजे याच्यामध्ये जो वेळ जातो आपला 5-10 मिनिट एक्झामच्या टेन्शन मध्ये, तो तुमचा वेळ कव्हर अप होऊ शकतो. याशिवाय ऑल डायमेन्शन्स आर इन MM, सिम्बॉल फर्स्ट अँगल मेथडचं हे सगळं काढणं गरजेचं आहे. व्ह्यूजची नाव देणं, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू. ऑर्थोग्राफिक्स मध्ये जनरल मिस्टेक काय होते, कधी कधी लेफ्ट हँड साइड व्ह्यू सांगतात, तुम्ही राईट हँड साइड व्ह्यू साठी जागा सोडलेली असते, अशा मिस्टेक होतात. फर्स्ट अँगल मेथड मध्ये लेफ्ट साइडला राईट हँड साइड व्ह्यू येतो आणि राईट साइडला फ्रंट हँड साइड व्ह्यू येतो. ओके, सो लेफ्ट साइडला राईट हँड साइड व्ह्यू येतो आणि राईट साइडला लेफ्ट हँड साइड व्ह्यू येतो. ओके, सो हे कन्फ्युजन अवॉइड करा, कोणतेही कन्फ्युजन आपल्याला ठेवायचं नाही. जेवढे डायमेन्शन्स आहेत पहिल्यांदा मेजर डायमेन्शन मार्क करून घ्या आणि त्याच्यानुसार स्पेसिंग ठेवा. जास्त स्पेसिंग कमी स्पेसिंग कधी कधी राहतं आणि आपल्याला डायमेन्शन ड्रॉ करता येत नाही. सेम कर्व्सच्या बाबतीत होतं, डायमेन्शनचा अंदाज येत नाही, कर्व्स बाहेर जातो तुमच्या शीटच्या आणि तुमचं आन्सर चुकतं. ठीक आहे, सो या वेने आपल्याला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या मिस्टेक्स आपण अवॉइड करू शकतो. याशिवाय आपण क्विकली, वेळ कमी आहे, सो एक अजून तुमच्याशी शेअर करतो स्लाइड रिव्हिजन जाता जाता. जस्ट अ मिनिट. ओके, सो हा व्ह्यू मध्ये आपल्याला दिसतं ऑर्थोग्राफिक्स. फ्रंट व्ह्यू आपल्याला पहिला काढायचं, त्याच्या खाली आपल्याला टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आणि राईट साइडला बघा आपण लेफ्ट हँड साइड व्ह्यू ड्रॉ करायचा. सो याचं स्पेसिंग आणि सगळ्या गोष्टी वेल प्लॅन करा. यानंतर जो नेक्स्ट चार्ट आपल्याला गरजेचा आहे तो आहे लाईनचा चार्ट. त्याच्यामध्ये हेड टेबल आणि लाईनची डायग्राम हे सगळं तुम्ही 10:30 पूर्वी आपल्या ड्रॉइंग शीट्स मध्ये, आन्सर शीट मध्ये बनवून घ्या. बॅक साइडला पेन्सिलने जेवढं रफ ड्रॉ करता येईल तर रफ ड्रॉ करा, नंतर इरेजरने इरेज करून टाका. ओके, सो या 2 टेबल आणि डायग्राम असणं गरजेचं आहे. याशिवाय प्रोजेक्शन ऑफ सॉलिड साठी जेव्हा HP मध्ये असेल तेव्हा टॉप व्ह्यूने स्टार्ट करा, VP मध्ये असेल तेव्हा फ्रंट व्ह्यूने स्टार्ट करा. हे टेबल आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. आणि लास्ट टेबल जे आहे ते फार इम्पॉर्टंट आहे, प्रोजेक्शन ऑफ सॉलिड, सेक्शन ऑफ सॉलिड मध्ये युजफुल 2 स्टेज आणि 3 स्टेज मध्ये. सो जेव्हा यातली एकच कंडिशन लक्षात ठेवा, म्हणजे जेव्हा
ऑब्जेक्ट जो आहे तो कॉर्नरवर रेस्ट करतोय किंवा स्लांट एजवर रेस्ट करतो, तेव्हा स्क्वेअर जो आहे तो आपल्याला असा दिसेल, पेंटागॉन असा दिसेल आणि हेक्सागॉन असा दिसेल. रिमेनिंग केसेस साठी कसा दिसणार हे ऑटोमॅटिकली तुमच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन राहणार नाही. सो हे टेबल तुम्ही तुमच्या बॅक साईडला बनवून ठेवा. आता ही टेबल का बनवायची? जेव्हा पेपर आपल्या हातात येतो तेव्हा आपला ब्लड प्रेशर वाढायला सुरू होतो, स्ट्रेस लेवल वाढतो. सो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डोकं आपलं नीट चालत नाही. पण जेव्हा तुम्ही सुरुवातीला येता एक्झाम मध्ये येण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी बघून चला आणि त्याच गोष्टी आपल्याला ऍज इट इज तुमच्या ड्रॉइंग शीटच्या बॅक साईडला बनवायच्या. म्हणजे जेव्हा एक्झाम स्टार्ट होईल तेव्हा तुम्ही शांतपणे तुमच्या डोक्यात काही कन्फ्युजन झालं तर या गोष्टी रेफर करून तुम्ही इझिली या ऑब्स्टेकलला ओव्हरकम करू शकता. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, एक्झामला जाण्यापूर्वी या गोष्टी बघा आणि ऍज इट इज तुम्ही बनवून घ्या. म्हणजे एक्झाम स्टार्ट झाल्यानंतर या गोष्टी तुम्ही बनवू शकता. पासिंग साठी सिंपल गोष्ट आहे, जेवढा क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करता येईल तेवढा अटेम्प्ट करा. भले तुम्हाला एखाद्या क्वेश्चन मध्ये 2-3 मार्क्स मिळेल, नो इश्यू, पण ते 2-3 मार्क्स टोटल मिळून तुमचा 24 हा मॅजिकल फिगर तुमची क्रॉस करू शकता. त्याच्यासाठी या ज्या टिप्स सगळ्या मी दिल्या त्या फॉलो करा. कॉन्फिडेंटली पेपर द्यायचा आहे. पेपर देताना आपण जेवढं राईटली सॉल्व्ह करू, मोस्टली ऑर्थोग्राफिक्स प्रोजेक्शन हा तुमचा की पॉइंट आहे, तो तुम्हाला पास करून देईल. त्याच्यावर जास्त फोकस करा. ज्यांना पासिंग साठी जायचं त्यांनी टाइम मॅनेजमेंट त्या वेने मॉडिफाय करा. आपल्याला सगळे काय 60 मार्क्सचा 80 मार्क्सचा अटेम्प्ट नाही करायचं, पण मिनिमम 40 मार्क्सचा जर अटेम्प्ट केला तर 24 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. एखादी हिडन लाईन, एखादं डायमेन्शन आपलं चुकू शकतो, त्याच्यामुळे कम्प्लीट व्ह्यू रॉंग होऊ शकतो. सो बेटर हे जे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आहे ते लिहिताना ड्रॉ करताना व्यवस्थित लक्ष देऊन ड्रॉ करा, म्हणजे ज्या मिस्टेक्स होणार आहेत त्या अवॉइड करू शकतो. आणि मी सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हणतो. व्यवस्थित प्रिपेअर करून जा, कॉन्फिडेंटली जा आणि कॉन्फिडेंटली पेपर लिहा. थँक्यू व्हेरी मच.